समजा तुम्ही दुबईमध्ये आहात आणि स्काय डायव्हिंगसाठी निघाला आहात. तुम्ही प्लेनमध्ये बसता, प्लेन उंच हवेत जातं आणि त्यानंतर तुम्ही प्लेनमधून उडी घेता. उडी मारल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की जे पॅराशूट तुम्ही खांद्यावर अडकवलेलं आहे ते कामच करत नाही आहे. आता तुमच्या पायाखालची जमीन निघून जाईल जेव्हा मी तुम्हाला हे सांगेन की तुम्ही अशी बिन पॅराशूटच्या उड्या रोज घेत आहात. तुमच्या पगारातून, सॅलरीमधून PF हा डिडक्ट केला जातो आणि तुमचा एम्प्लॉयर सरकारकडे तो PF जमा करत असतो. आता हा जो PF आहे हा तुमचा अधिकार आहे. आता काही महिन्यांपूर्वी गोव्यामध्ये बर्ज क्लबमध्ये एक भीषण आग लागली, ज्यामध्ये त्यांचे काही कर्मचारीही मृत्युमुखी पडले. जेव्हा हे कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय PF ऑफिसमध्ये त्यांचा PF कलेक्ट करण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांना एक धक्कादायक गोष्ट समजली. ती म्हणजे बर्ज क्लबने एम्प्लॉईजच्या पगारातून PF कट तर केला, पण तो सरकार दरबारी जमाच नाही केला, ज्यामुळे आता त्यांना कुठल्याही प्रकारचं कॉम्पेन्सेशन मिळू शकत नाही. PF अथॉरिटीजचं असं म्हणणं आहे की आम्ही वारंवार नोटिसेस पाठवूनही बर्ज क्लबने ही अमाऊंट जमा केलीच नाही. आता आश्चर्याची गोष्ट म्हणजे जिथे PFचा सगळ्यात मोठा बेनिफिशरी एम्प्लॉईज असतो, EPFO अथॉरिटीजकडं ह्या लोकांचेही कॉन्टॅक्ट डिटेल्स असतात, पत्ते असतात. मग जशी बर्ज क्लबला नोटीस गेली आणि बर्ज क्लबने PF अकाउंटमध्ये जमा केला नाही, तर बर्ज क्लबच्या एम्प्लॉईजना PF अथॉरिटीने कळवायला नको होतं का? ही गोष्ट त्यांच्यापासून का लपवण्यात आली? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा.